बनवायचंय. मग आर्किटेक्टच्याकडे ते जातं आणि आर्किटेक्ट रेल्वे स्टेशन किंवा मॉल किंवा रेसिडेन्शियल एरिया किंवा कमर्शियल एरिया किंवा चर्च याचं स्वरूप डोक्यासमोर ठेवून त्याचं चित्र तो देतो. आपण ते चित्र सँक्शन करतो, कॉर्पोरेशन ते सँक्शन करतं आणि मग त्याची कन्स्ट्रक्शन किंवा निर्मिती होते. प्रेज द लॉर्ड. काय आहे त्याच्या मागे? योजना आहे, त्याच्या मागे एक चित्र आहे, त्याच्या मागे एक डिझाईन आहे. ती डिझाईन पहिले त्या बनवणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असते. ती डिझाईन मग कुठे येते? इमारतीच्या स्वरूपामध्ये काय येते? रंगरूपाला येते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाने माझ्याबद्दल देवाची एक डिझाईन आहे. प्रेज द लॉर्ड. उगाच काहीतरी भंगार बनवून टाकून देणं नाहीये. तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने एक डिझाईन तयार केलेली आहे. जसंच मी सांगितलं की स्तोत्रकर्ता म्हणतो की तू मातेच्या गर्भात होता तेव्हापासून मी ओळखतो, तुझं नाव मला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित आई वडिलांनी नाव ठेवलं नसेल, परंतु देवांना तुमचं नाव ठाऊक होतं. आणि जर ठाऊक होतं तर तुम्ही आणि मी जर व्यर्थच स्वतःला जीवन घालवत आहोत तर आपण त्या देवाला आज देखील ओळखलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जे व्यक्ती त्याच्या हातात पडतात, आता कोणत्याही परिस्थितीमुळे, आजारपणामुळे म्हणा की चर्चमध्ये येण्या स्वरूपात म्हणा किंवा वचनामध्ये जेव्हा देवाच्या हातात पडतात, देवाच्या सहभागी ते चालतात, तेव्हा त्यांना कळतं की देवाने मला या जगामध्ये का ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी गरीब आहे, मी अशिक्षित आहे, माझ्या घरी खायला जेवण नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे बोलून आपण त्या देवाचा अपमान करतो. कारण की देवाने सर्व श्रीमंत लोकांनी बनवले. प्रेज द लॉर्ड. देव श्रीमंत म्हणून नाही आला, देव काय म्हणून आला? गरीब म्हणून आले. आम्हाला राहायला घर नाही. येशूला जन्म घेत असताना देखील तिथे गव्हाणीत त्याला जागा मिळाली, घरामध्ये जागा नाही मिळाली. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव अशा स्वरूपात येतो, तुम्ही म्हणता आम्हाला तरी ससून हॉस्पिटल आहे. कोणतं हॉस्पिटल नाही तर लेकराला जन्म देण्यासाठी ससून हॉस्पिटलमध्ये जाणार की नाही? कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे दमडी नसली तरी आपण ससून हॉस्पिटलमध्ये जाणार, तर तिथे तुम्हाला निश्चितच ट्रीटमेंट मिळेल. प्रेज द लॉर्ड. पण येशूला ते शक्य झालं नाही. परंतु आम्ही आपली गरिबीला चिटकून राहतो, आमच्या लाचारीला चिटकून राहतो, आमच्या आजारपणाला चिटकून राहतो आणि आम्ही म्हणतो आम्ही काहीच कामाचे नाही. आणि अनेक लोक या दिवसामध्ये असं जीवन, ज्याला व्यर्थ जीवन, ज्याला डिप्रेशन म्हणतो, आणि अनेक जण सुसाईड, मेलं तरी चालेल, काय जगण्यात फायदा नाही, घराच्या काही कामाचं नाही, लोकांच्या काही कामाचं नाही, स्वतःच्या काही कामाचं नाही, मी मेलेलं बरं, मी मेलेली बरी, असा विचार करतात. आणि मला एकदा सांगू द्या की ही गोष्ट तुम्हाला नुसतं मारत नाही, तुम्हाला सार्वकालिक नरकापर्यंत घेऊन जाते. गांभीर्याने घ्या या गोष्टीला. या गोष्टी जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा आपण देवाचा अपमान करत आहात, निर्माणकर्त्याचा अपमान करत आहात, आणि त्या गोष्टीकडे देखील आपण पुढे लक्ष देणारच आहोत. आणि जेव्हा आपण देवाचा अपमान करतो, आपण देवाबरोबर त्या सियोन देशामध्ये जाणार आहात का? नाही ना. कारण की तुम्ही ज्याने स्वतःलाच ओळखलं नाही, मी रिपीट करतो, ज्याने स्वतःलाच ओळखलं नाही तो देवाला काय ओळखलं? तुम्ही तुमच्या बरोबर नेहमी राहता, तुम्ही स्वतःलाच आज ओळखलं नाही, तुम्ही देवाला काय ओळखणार? प्रथम स्वतःला ओळखा की तुम्हाला कशासाठी काय काय देवाने दिलेलं आहे. त्याच गोष्टीकडे मी आज तुम्हाला घेऊन जात असताना एक वचन आपण वाचूया. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय 10वं वचन. इफिस 2:10. संत पाऊल काय म्हणतो? इफिसकरास पत्र याचा वचन 10वं, परंतु अध्याय आहे 2. वाचा. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ते सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ते पूर्व योजून ठेवलेले. प्रेज द लॉर्ड. आता नाही, जन्म झाल्यानंतर नाही की हा शिक्षण घेतो, हा मोठा होतो, हा 18 वर्षाचा होतो, तिचं लग्न होतं, ती नोकरीला लागते, मग त्याच्या काहीतरी मार्गाला लागते. जगिकरित्या आहे, लग्न झाल्यानंतर मार्गाला लागल, पैसे मिळायला लागला तर हे मनुष्याचा विचार. पण देव इथे काय म्हणतो की तुम्हासाठी पूर्वीच मी योजून ठेवलेलं होतं की तुम्ही सत्कृत्य करावी. काय करावी? म्हणा, सत्कृत्य करावी. आणि त्यासाठी देवाची हस्तकृती तुम्ही आणि मी आहात. हस्तकृती म्हणजे
हाताने बनवलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हाताने आपण बनवलेले आहात. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मुली जेव्हा संसारात येतात आणि त्यांना म्हणतात चला आता तुमचे 9 दिवस झालेले आहे, आता चपात्या बनवायला उभा राहा. आणि मग त्याचा आकार बघून सासू घरचे लोक म्हणतात अरे आलं लक्षात आम्हाला इंडिया आहे की पाकिस्तान आहे की अमेरिका आहे, कशाचा तरी नकाशा बनायला. किंवा काही वेळानंतर जळकी पाळकी चपाती, कच्ची कुच्ची चपाती बघून एक निर्णय घेतला जातो की हिला काही किचनचं अनेक गोष्टी जमत नाही. ती धाकधूक पण असते सुनबाईला. हो प्रियानं, कच्च कुच्च कसं तरी देवाने तुम्हाला बनवलं नाही. प्रेज द लॉर्ड. सुंदर असं बनवलंय. प्रेज द लॉर्ड. मी सुंदर आहे म्हणा, मी सुंदर आहे, मला देवाने बनवलेलं आहे, देव माझ्यावर प्रीती करतो. मग नवरा प्रीती करो ना करो, मुलं तुम्हाला मान देऊ नये, जगात तुमचा काही सन्मान नसो, जगापेक्षा या सर्व गोष्टीपेक्षा कोण मोठा आहे? देव. आणि तो जर प्रीती करतो तर मग आपल्याला दुसऱ्यांची चिंता करायची गरज आहे का? त्याची सर्टिफिकेट दिलं की तू फार हुशार आहे, तू खूप सुंदर आहे, तू खूप, तर तुम्हाला काहीतरी विशेष मिळणार आहे का? पण जर देव म्हणतो की तो सगळं काही तुला दिलेलं आहे, तर मग आपण का दुसऱ्यांच्याकडे वरतो? हिने मला खूप चांगलं म्हणावं, यांनी मला खूप चांगलं म्हणावं, यांनी मला खूप आदर द्यावा, यांनी खूप सन्मान द्यावा. दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर नाही, पण मी माझं काम करीत राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझं काम करत राहणार आहे, कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आणि त्यावेळेस मागच्या वेळेस तुम्ही 5 गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या होत्या की शेप देण्याकरता, तुम्हाला स्वरूप देण्याकरता, तुमची जडणघडण होण्याकरता 5 गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतात. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट मी मागच्या वेळेस घेतली होती, स्पिरिच्युअल गिफ्ट, आत्मिक दाने. आत्मिक दान देतो. नंबर 2 मी सांगितलं होतं की हार्ट, हृदय. देवाने मनापासून, हृदयापासून काहीतरी करण्यासाठी तुम्हाला आत्मा दिला. तिसरी गोष्ट मी सांगितली होती, ॲबिलिटीज. तुम्हाला काहीतरी त्यांनी निश्चित क्षमता दिलेल्या आहे. आणि चौथी गोष्ट जी आज आपण घेतच आहोत, पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व दिलेलं आहे. आणि 5वी गोष्ट एक्सपिरियन्स, म्हणजे अनुभव देखील दिलेला आहे. तर आपण पहिल्या मुद्द्यापासून थोडंसं मी रिवाइज करतो आणि मग पुढे जातो. पहिली गोष्ट आहे की त्याने स्पिरिच्युअल गिफ्ट दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देव आत्मा आहे आणि त्याच्या भक्ताने आत्मे आणि खरेपणाने त्याची भक्ती करावी. प्रेज द लॉर्ड. दिसतोय का देव इथे? देवाचं चित्र दिसतंय का कुठे? काहीच नाही दिसत आपल्याला, कारण की आम्हाला माहित आहे की आमचा देव आज आमच्या मध्ये आहे, परंतु तो अदृश्य स्वरूपामध्ये. प्रेज द लॉर्ड. परंतु एक दिवस असा येणार आहे, आज आमचे नेत्र जगिक आहे त्यामुळे आत्मिक देवाला बघू शकत नाही, परंतु एक वेळेस आम्हाला अलौकिक शरीर प्राप्त होणार आहे, अलौकिक देह प्राप्त होणार आहे. मग हे नेत्र त्यांना बघणार आहे, सगळेजण त्याला बघणार आहे, ज्यांना ज्यांना त्याने त्याच्या राज्यात घेतलेलं आहे. परंतु आता आपल्याला शक्य जरी नसलं तरी तो दर्शनाच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, सेवकाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला दर्शन देत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आरोग्याच्या द्वारे, अनेकानंतर देवाने मला स्पर्श केला, मला आरोग्य दिलं. या स्पर्शाचा लाभ आपल्याला मिळतो आणि हा आपला विश्वास आहे. हो, मला येशू ख्रिस्त जाण्याच्या अगोदर म्हणतो पूर्णतानंतर की जे लोक न बघता माझ्यावर विश्वास ठेवतील ते धन्य. प्रेज द लॉर्ड. थोमा, तुला तर हे बघायचं, ते बघायचं, परंतु ठीक आहे, तू बघ, अनुभव घेऊन पहा मी किती चांगला आहे देव, हे म्हणतो. परंतु न बघता जे विश्वास ठेवणार ते धन्य. आणि पहिली गोष्ट जी आपण मागच्या वेळेस बघितली होती, ती मी आता रिपीट नाही करणार, परंतु आत्म्याचे दाणे, आत्म्याचे कृपादाने हे त्याने आम्हाला दिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि याचा उपयोग करायचा. इथे बसलेला कोणताही व्यक्ती असा नाहीये ज्याला आत्म्याचे दान प्रभू देऊ इच्छित नाही किंवा दिलेले नाही. प्रेज द लॉर्ड. जे जे बाप्तिस्मा घेतात, जे जे प्रभूचा स्वीकार करतात, त्यांच्यामध्ये त्याचा आत्मा वास करतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर वास करतो तर आपण त्याला संधी दिली तर ते निश्चितच आत्म्याचे दान आपल्याला प्राप्त होतात. आणि त्याद्वारे 5 फोल्ड मिनिस्ट्री प्रभूने दिलेली, 5 पदरी सेवा आम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये प्रेषित आहे, संदेष्टे आहे, शिक्षक, पाळक आणि सुवार्तिक आहे. 5 पदरी सेवा आपल्याला मिनिस्ट्री ज्याला आपण म्हणतो ती प्रत्येक चर्च मध्ये दिसून येते. आणि त्या 5 पदरी सेवेच्या द्वारे, 5 पदरी सेवेच्या द्वारे मंदिराला पण स्वरूप येतं. त्या 5 पदरी सेवेच्या द्वारे तुमच्या सेवा करणाऱ्यांना पण स्वरूप प्राप्त होतं आणि आपण आत्म्याने भरून त्याची आराधना करतो. प्रेज द लॉर्ड.
आताच आपण बघितलं की इथे क्वायर मध्ये लहान लेकरं संचलन पण करत होते, इथे आळीपाळीने स्तोत्र वाचन पण करत होते, गीते गात होते. इतकंच नव्हे तर साक्ष आजारपणातून आला आणि इथे आपल्याला वाद्य वाजण्यासाठी उभा राहिलेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. केव्हा आला तो साक्ष? 11 वाजता, 11:30 वाजता, किती वाजता आला तो? का आला 10च्या आधी? आजारी आहे ना तो आजारी आहे. तो येऊन बसला आणि गेला तरी आपल्याला आनंदच होणार आहे. प्रेज द लॉर्ड की मंदिराला आला, परंतु तो अगोदर आला इथे वाजवत आहे. परंतु आम्ही किती वाजता आला याचा विचार करा. तुम्ही आजारी आहात का? मग तुम्हाला काय म्हणजे काय ऍडमिट केलेलं होतं का 15-20 दिवस? नाही. परंतु नाही, आपण नाही येत. ज्याला आत्मा बोलवतो आणि ज्याला आत्म्याने सेवा करायची तो देवाची वेळ जाणतो, देवाची वेळ पाळतो. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही म्हणा बाळगसे आम्हाला काम नाही काय? काम धंदे सगळ्यांना काम आहे, आम्हालाही काम आहे, सगळ्यांनाच काम आहे, कोणीच रिकामे नाही. परंतु देव पण रिकामा नाहीये. प्रेज द लॉर्ड. तरी देखील तो प्रीती करतो. तो हीच अपेक्षा बाळगतो की माझे लोक माझी वाणी ऐकल तर किती बरे. प्रेज द लॉर्ड. परंतु आपली वाणी पण देवाला ऐकायची नाही. गीते गात असताना जर लोकच नाही, ते क्वायरचे बिचारे लहान लेकरं देखील अगोदर येतात, ते उपास करून येतात. प्रेज द लॉर्ड. हे उपास केलेले मुलं इथे उभे राहतात, गाणे गातात. ते प्रियानो, काहीतरी पाहिजे ना तुम्हाला. फुकट काय नाही मिळत जगामध्ये. तर देवाकडून काय फुकट मिळेल आपल्याला? नुसतं ऐकायचं वा वा खूप चांगला संदेश झाला असं म्हणून जेव्हा आपण निघून जातो, तुमचं स्वरूप, तुमचं शेप होणारच नाही देवाद्वारे. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही समर्पित नाही, तुम्ही आत्म्यापासून भक्ती करायला तयार नाही. तुम्हाला वाटतं की मला खूप आनंद मिळेल, तुम्हाला वाटतं मला खूप लाभ मिळेल म्हणून तुम्ही येतात. देण्यासाठी येत नाही, कारण की देण्याचा समय संदेशाच्या अगोदर असतो. इथे 2 गोष्टी देण्याच्या घडलेल्या आहे. पहिली गोष्ट गीते, नंबर 2 साक्ष. प्रेज द लॉर्ड. हे देवाच्या गौरवासाठी आम्ही दिलेले. आता ही जी बाब इथून पुढे सुरू झालेली ती देव तुम्हाला देत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही काहीच दिलं नाही देवाला आणि फुकट घेऊन जायची तयारीने आलेले आहोत. मला सांगू द्या, याद्वारे तुमचा आणि माझा शेप, तुमचा आणि माझा आत्मिक स्वरूप कधी देखील घडू शकत नाही. बदला. वर्ष गेलेला 1 महिना संपायला आलेला आहे. दुसरा मुद्दा मी घेतला होता की हृदयापासून, लिस्निंग टू द हार्ट. म्हणजे आता आपण हृदयापासून जेव्हा देवाची आराधना करतो तेव्हा देव तुमचं आणि माझं स्वरूप घडवतो. प्रेज द लॉर्ड. काय करावं बाई, मला पटतच नाही, माझं मनच ह्याच्यासाठी तयार होत नाही असं म्हणून अनेक काम आपण सोडून देतो. मी काम करते हो पण मनापासून करत नाही. काय ते आपलं करायचं म्हणून करायचं. आता केलं ना, लग्न झालं, आई वडिलांनी केलंय तर आपलं ढकलायचं काहीतरी दिवस. नोकरीसाठी जातात, काय ते आम्हाला अधिकारी आमचे बॉस हे त्रास देतात, जाऊ दे ना, आता काय, आता पगारची गरज आहे, आम्हालाही पैशाची गरज आहे म्हणून आपलं काम करतो तिथे जाऊन. असे अनेक काम जे आहे आपण मनापासून हृदयापासून करत नाही, आपण करत नाही. आणि त्यामुळे आम्हाला कामाचा, संसाराचा, सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या त्याचा आनंदच मिळत नाही. त्यामध्ये भक्ती पण येते, आपल्याला भक्ती पण येते, कारण की आपण कोणतीही गोष्ट हृदयापासून करतो तेव्हा आम्हाला काय मिळतं? फळ मिळो ना मिळो, आपल्याला एक समाधान असतं की मला मिळो ना मिळो पण मी मनापासून काम केलेलं. प्रेज द लॉर्ड. जगातल्या लोकांनी जरी मला त्याला काय दिलं नाही पण माझा देव मला देईल. प्रेज द लॉर्ड. एक लक्षात ठेवा, काही लोकांना काय, अरे हे तर मला विचारत नाही, ते तर मला मिळायचं, मला बॉस तर मला सन्मान देत नाही, जाऊ दे ना, मरू दे ना, सगळे लोक करतात तसंच मी. तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास त्यांना म्हणतो कोणी मला जगिक लोक मान देव, सन्मान देव अगर नो, माझा देव मला बघतो, देव माझ्या गोष्टीचा नोंद ठेवतो, तो मला देईल प्रतिफळ. प्रेज द लॉर्ड. आणि ही फरक आहे हृदयापासून काम करणारे आणि इतर हृदयापासून न काम करणाऱ्यामध्ये. तुम्ही विश्वासू आहात तर हृदयापासून काम, आणि हृदयापासून काम तर देव प्रसन्न करेल. आणि देव जेव्हा प्रसन्न होईल तेव्हा तुम्हाला तो त्याच्या स्वरूपात घडवतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या स्वरूपात घडवतो. येशू ख्रिस्ताचं किती कौतुक होत होतं जगामध्ये. दगड मारण्यापासून तर ढोण मारण्यापासून तर त्याचे भाऊ बहिणी सुद्धा त्याचा अपमान करण्यापासून, लोकांनी त्याला हाकलून देण्यापासून, धोंडमार, प्रत्येक पदोपदी शास्त्री पुरुषी आणि हे सर्व लोक त्याचा अपमान करत होते. प्रेज द लॉर्ड. पण तू त्यांनी शास्त्री पुरुषांकडे बघितलं का? नाही. त्यांना लोकांच्याकडे बघून कळवायला आला. प्रेज द लॉर्ड.
आणि तो पित्याकडे जेव्हा बघतो, पित्याने पण तोंड फिरवलेलं आहे, हे पण आपल्याला पवित्र शास्त्रात दिसतं. तेव्हा तो म्हणतो, माझी इच्छा नव्हे तर पित्या तुझी इच्छा पूर्ण. कोणाची इच्छा पूर्ण कर? पित्याची इच्छा. तुम्ही आणि मी कोणाची इच्छा पूर्ण करायची आहे? की लोकांची इच्छा पूर्ण करायची? आणि तू पित्याची इच्छा जर माझ्या मनाला, हृदयाला माहिती आहे, तर मग मी हृदयापासून काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. काच्या हृदयामध्ये देव वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. तेव्हा हृदयाचं ऐका. पण हृदयामध्ये जर जग व जगातल्या गोष्टी वस्ती करतात, तर तुम्ही जगातल्या लोकांसारखं वागणार आहे. आणि आज आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येत असताना परत एक वार ही बाबत लक्षात ठेवा की प्रभू तुम्हाला आणि मला विशेष करून आशीर्वाद देते. आणि थर्ड पॉइंट कडे मी नेते तुम्हाला, जो आजचा प्रमुख मुद्दा आहे. आणि त्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहूया की तुम्हाला अनुभवाच्या द्वारे, युजिंग युअर एक्सपिरियन्स. तिसरा पॉइंट, अनुभवाच्या द्वारे तुमची जडणघडण करत आहे. प्रेज द लॉर्ड. अनुभव हे फार महत्वाचे. कारण जगामध्ये आपण नेहमी म्हणतो, अरे असेच काही केस पांढरे नाही केले. म्हणजे काय आहे? अनुभव. कितीतरी पावसाळे मी बघितले, बरोबर म्हणतात की नाही? म्हणजे काय आहे? मी पावसाळे बघितल्याचा अर्थ काय? की वर्षानुवर्ष मला या गोष्टीचा अनुभव आहे. हो प्रियांनो, हे अनुभव याचा अतिशय महत्व आहे. सून किंवा मुलगी जेव्हा संसाराला जाते, तर आई त्याला अनुभवाचे 2 बोल सांगते, बरोबर आहे? नवीन संसारामध्ये ती येते, तर सासू सासरे देखील अनुभवाचे बोल सांगतात. कारण की या घराची काय परिस्थिती ते समजवली जाते. कारण की अनुभवाच्या समोर इतर अनेक गोष्टी कमी पडतात. अनुभव देणारे सगळे शिकलेले असतात का? सगळे सवरलेले असतात का? नाही. अनुभवी लोक ते कसेही असे नाही का, परंतु त्यांना चांगल्या वाईटाची जाण असल्याने, परिस्थितीची जाण असल्या कारणाने तो सद्बोध देतो की इथे असं करायला पाहिजे, असं केलं तर हा फायदा होईल, असं करू नको, केलं तर नुकसान होईल. आणि ह्या अनुभवाचे बोल तुम्हाला आणि मला घडवत असतात. प्रेज द लॉर्ड. का? सगळ्यांना नाही बोलत, सगळेजण असे बोलत नाही. कारण की काही लोक अनुभवापासून शिकतच नाही. काही कितीतरी आयुष्यात फटके बसले, कितीतरी प्रॉब्लेम आल्या, कितीतरी समस्या आल्या, पण ते सुधरत नाही. अनेक जण व्यसनाधीन असतात, त्यांना खूप वाईट वाईट अनुभव येतात. लोक नाकारतात, पडतात, अपमान होतो, नोकरी जाते, खरोखर त्यांचे पैसे जातात, घरातले भांडे विकले जातात, सुधरतच नाही ते. एवढं जाऊन देखील त्यांना अनेक अनुभव आले, तरी देखील त्यांच्यामध्ये बदल घडत नाही. मग अशा लोकांना शहाणे म्हणायचे की मूर्ख म्हणायचे? शहाणे म्हणायचे की मूर्ख म्हणायचे? मग काय? आपल्याला अनुभवापासून शिकायला पाहिजे. आणि आता अनुभवाच्या बद्दल जर विचार केला, तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला कौटुंबिक अनुभव येतात. कौटुंबिकचा अर्थ आहे की या इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती कधीतरी कोणातरी घराचा मुलगा आहे, सून आहे, घरातले वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहे, आत्या आहे, आजी आहे, आजोबा आहे. हे सर्व कौटुंबिक व्यक्ती आहेत. आणि हे सर्व जे कौटुंबिक व्यक्ती आहे, यांचा संसाराशी संबंध आहे, यांचा वैवाहिक जीवनाशी संबंध आहे. आणि या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही निरंतर वाढत, प्रमोशन होत जातं, बरोबर आहे? तुम्हाला वडील, आई आणि वडील कोणी म्हणलं? आजी आजोबा कोणी म्हणलं? तुमचे फार कर्तृत्व त्याच्यामध्ये नाहीये. संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे. तुमच्या मुलांची मुलं तुमच्या दृष्टीस पडतील, हे नॅचरल आहे. वेडा व्यक्तीला पण मुलं बाळ होऊन जातात, अपंग व्यक्तीलाही मुलं बाळा होतात. तर ह्याच्यामध्ये तुमचं आणि माझं कर्तृत्व नाही. परंतु हे देत असताना तुम्हाला आणि मला देवाने ह्या कुटुंबाला चालवण्याकरता जे अनुभव दिलेले आहे, त्या अनुभवाचा तुम्ही आणि मी उपयोग करतो किंवा नाही? प्रेज द लॉर्ड. कारण की परमेश्वर जर घर बांधत नाही, तर बांधणे करायचे श्रम व्यर्थ. कोणी बांधलेलं तुमचं घर? तर देव जर बांधतो, तर देव नियमित तुम्हाला चांगले किंवा वाईट अनुभव दोन्ही देतो. आणि जे चांगले अनुभव, त्याच्यामध्ये देवाची स्तुती करा. वाईट अनुभव आहे, त्यामध्ये देखील देवाची स्तुती करा. कारण की वाईट अनुभवामधून देव तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. देव तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक अनुभव. अनेक लोक शिकतात आणि आताच सांगितलं की अनुभवाचा शिक्षणाशी संबंध नाही.
जगणारा प्रत्येक व्यक्तीला अनुभव येतात. शिकलेल्या लोकांना खूप चांगले अनुभव येतात किंवा अशिक्षित लोकांना सगळे वाईटच अनुभव येतात असं कधीही नाही. परंतु शिक्षणाच्या द्वारे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. शिक्षणाच्या द्वारे काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं. अनेक जण इकडे येतात आणि तिथे बसतात आणि माझ्या पाठीकडे बघतात. पाळक साहेब एवढं एवढं डिग्री आहे तुमच्याकडे. आणि त्यामध्ये मला काही कधी मी माझ्या शिक्षणाच्या बद्दल कौतुक कधी करत नाही. माझं लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी मला कळालं की माझ्या पत्नीला कळालं की ह्याला ह्या डिग्री आहे याच्याकडे. म्हणजे का? कारण की मी त्या संदर्भात काही कधी बोलत नाही, कारण की मला ते बोलणं आवडत नाही. शिक्षणापेक्षा शिक्षणाचा उपयोग तुम्ही करतात कसे करतात यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं कौतुक मिरवणारे लोक आहे त्यापेक्षा त्याचा उपयोग करणारे लोक श्रेष्ठ आहे. तुम्हाला ज्ञान मिळतं शिक्षणाच्या द्वारे, तुमचं कॅरेक्टर घडतं, तुम्हाला ॲटिकेट्स घडतं, जग व जगातल्या अनेक गोष्टी तुम्हाला कळू लागतात आणि हे सर्व काय? परमेश्वर ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती ज्ञानी असले परंतु त्याचा आरंभ करणारा कोण आहे? देव आहे. अनेक लोक ज्ञानाने आणि बुद्धीने इतके चढून जातात की ते आई वडिलांनाही मानत नाही, लोकांना ऐकूनही घेत नाही, त्यांच्याशी नीट बोलत पण नाही. आम्ही काहीतरी विशेष आहोत, आम्ही कधी वेगळ्या प्रकारचे ज्ञानी आहोत, आम्ही सुशिक्षित आहोत आणि त्यामुळे प्रियांनो त्यांच्या या गर्विष्ठपणामुळे नाश होताना दिसतो. तिसरी गोष्ट यामध्ये की व्यावसायिक अनुभव आम्हाला मिळतो. अनेक जागेला आम्ही काम करतो, व्यवसाय करतो आणि त्यामुळे देखील तुमचं आणि माझं जे आहे स्वरूप घडत असतं. स्वरूप घडत असतं आणि त्यामध्ये आपल्याला पद मिळतो. तर मग वागण्याची जे चांगलं पद मिळालं की तो व्यक्ती वेगळाच वागू लागतो. पैसा आला तर आणखीन त्याच्यामध्ये चेंजेस होतं आणि प्रतिष्ठा सर्वत्व आल्यानंतर मग त्याला काय वाटतं की सगळ्यांनी मला मान द्यावा, मला रिस्पेक्ट द्यावा, आदर द्यावा, तरच मग काय. परंतु अनेकदा असे व्यक्ती रिटायर झाल्यानंतर परत खाली येऊन जातात. तिकडे कोणी विचारत नाही त्यांना. आता तू खुर्चीवर आहे ना, तुला मान आहे, तू कॉर्पोरेटर आहे, तुला मान आहे, एकदा तुझं हारला तू की बाहेर. मग कोणी विचारतं का त्याला? नाही विचार. त्याचप्रमाणे प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की पद, पैसा आणि जे काही प्रतिष्ठा आहे ती देवाच पासून मिळते. प्रेज द लॉर्ड. आणि ती टिकवण्यासाठी जेव्हा तुम्ही लीन आणि नम्र येशू सारखे होतात तेव्हा तुम्हाला कायम सन्मान मिळतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पदावर असो अगर नसो का, कारण की तुम्ही रहस्य जाणलेलं आहे की पद आणि पैसा हे क्षणिक आहे, परंतु त्याच्याद्वारे मला चांगलं काम कसं करता येईल, लोकांचं भलं कसं करता येईल, हे विचार करून जे लोक पुढे चालतात त्यांच्याकडे बघून लोक म्हणतात खरोखर हा देव माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. बघा एवढा पैसा आहे, एवढं पद आहे, परंतु तो नम्र आहे, दीन आहे. आणि त्याचप्रमाणे सेवेतला अनुभव, आध्यात्मिक अनुभव. पहिले आध्यात्मिक अनुभव. जे लोक रेग्युलर मंदिराला येतात, जे रेग्युलर बायबल वाचतात. आता सिस्टरांनी इथे साक्ष देत असताना सांगितलं की रात्री 3 वाजता मागच्या रविवारी आपल्या काही इव्हॅंजलिस्ट सोनी आले होते, त्यांनी देखील सांगितले रात्रीची प्रेयर जेव्हा सर्व काही शांत असतं तेव्हा ती प्रार्थना देवाला पर्यंत पोहोचते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देव तुम्हाला स्पर्श करतो, देव तुम्हाला दर्शन देतो, देव तुमच्या जीवनामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. अनेक जण काय पाळतात, रात्री झोप येत नाही, नुसते डोक्यात विचार 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 करतात. मग मी उठते, जाते, गोळी घेते, मग कुठेतरी झोपला. काही लोक आता पाळतात, आता झोपच गेली, पहिल्यासारखी झोपच लागत नाही. आता झोप लागत नाही तर तुम्ही काय करता? बहुत सारे लोकांची झोप नाही लागत, मग लगेच मोबाईल काढतात की मोबाईल खेळायला सुरू करतात. रात्री 2 वाजले, 2:30 वाजला तरी ते बघा तर ऑनलाईनच आहे, ऑनलाईनच दिसतात ते लोक. प्रियांनो, जर तुमची आणि माझी झोप उकडते आणि झोप लागत नाही तर या प्रभूची प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. प्रभूची बोला, प्रभूची या गोष्टी करा. नुसती तुम्हाला झोप लागणार नाही तर तुमच्या द्वारे देव तुम्हाला उत्तम अशा गोष्टी देणार देखील आहे. प्रेज द लॉर्ड. यस. या बाबीत हे आध्यात्मिक अनुभव आहे. इथे काही लोकांनी साक्ष दिलेला आहे, हा त्यांचा अनुभव आलेला आहे, आत्मिक अनुभव की मी दवाखान्यात गेले, मी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतले, पण तो शेवटी आरोग्य, यश मला देवापासून प्राप्त झालेलं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे करतात तर तुमचं स्वरूप काय होतं? खऱ्या अर्थाने ख्रिस्तमय होतं. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांनी या आध्यात्मिक गोष्टी मध्ये स्वतःला तयार करून घेतलेलं आहे.
किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याने देवाच्या हाती स्वतःला दिलेला आहे. सेवेतले अनुभव. देव तुम्हाला चांगला सभासद बनवतो, चर्चचे मेंबर बनवतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी करतो. तुम्ही युथ मध्ये जाता, तुम्ही चर्च एल्डर बनतात, तुम्ही सुवार्थिक बनतात, तुम्ही इव्हेंजलिस्ट बनतात, तुम्ही पाळक बनतात. या सर्व गोष्टी आणि त्यामध्ये देखील या कार्याच्या द्वारे देव तुमचे आत्मिक स्वरूप जगाला देतो. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांच्याकडे बघून आपल्याला वाटतं अरे हा चर्च एल्डर आहे काय, ना त्यांचं बोलणं ठीक, ना शिव्या गाळा, भांडण, पॉलिटिक्स, या सगळ्या गोष्टी घेऊन ते चालतात. पद तर पाहिजे, नाव तर पाहिजे, प्रतिष्ठा तर पाहिजे, समाजामध्ये मान पण पाहिजे, पण काम नको देवाचं. तुम्ही हे काही एक क्लब थोडी आहे. हे चर्च म्हणजे काही क्लब नाही, चर्च म्हणजे काहीतरी सहकारी संस्था नाहीये. हे देवाचं भेटण्याचं स्थळ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या पदाला तुम्ही स्वीकार करता त्या अनुरूप तुमचं आचरण देखील असणं गरजेचं. साध्या सभासदाला देखील देवाच्या मंदिरातून देवाची वधू म्हणून अंतराळात जायचं. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आपल्या आचरणामध्ये शुद्धता आणा. काही लोक म्हणतात आम्ही कोणतं बाळक आहे, आम्ही थोडे गेलो रे, आम्ही कसं वागलो तरी चालतो. तसंच वागणार नाही चालणार. कारण की तुम्ही काही असो अगर नसो, काही नसताना तुम्ही तरी विशेष आहो असं समजणाऱ्यांचा नाश होतो. परंतु काहीतरी असताना आपण नम्र होतो आणि म्हणतो मी देवासाठी आहे, तेव्हा देव तुम्हाला प्रगतीच नेतो. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटला जो एक महत्वाचा यामध्ये एक मुद्दा आहे की वेदनामय अनुभव येतात. अनेक लोक पाळक साहेब चांगलं चांगलं बोला ना, काय तुम्ही अशा आजाराच्या गोष्टी करतात, मृत्यूच्या गोष्टी करतात, त्रासाच्या गोष्टी करतात. परंतु हे खरं आहे. वचन देव राजा शल्मोनी प्रकारे म्हणतो सुख आणि दुःख शेजारी शेजारी आहेत. प्रेज द लॉर्ड. आज आमच्यामध्ये दुःख आहे, दुःखाचे सावट आहे. आज तुमच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये अंधार आहे, उद्या उजेड प्रकाशणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु उजेड प्रकाशात असताना सगळ्यांचे दिवस बदलतात. दिवस सगळ्यांचेच बदलतात. असं नाही की काही धार्मिक लोकांचेच बदलतात, धार्मिक लोकांचे नाही. परंतु तुमचं जीवन मध्ये प्रकाश देवापासून प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. धार्मिकाच्या जीवनामध्ये प्रकाश होतो, अंधकार जातो, समस्या दूर होतात, वेदना घालवल्या जातात, पण तो तिथे देवाचा हात असतो आणि तो पुढे येऊन म्हणतो की खरोखर आजारामध्ये, संकटामध्ये माझ्या देवाने मला स्पर्श करून मला जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत ते सोप्या नसतात. व्यसनामधून सुटका होणं हे सोपं आहे का? नाही. विळख्यात आपण सापडतो, वाढत जातो आणि त्याची इच्छा लाख असली, तो लाख बोलत असला तरी देखील एक बाब तुम्हाला लक्षात ठेवा की बाहेर पडणं सोपं नाही. परंतु प्रियांनो, देव जेव्हा सहाय्य करतो, कृपा पुरवतो, बळ देतो, तेव्हा तो त्यातून बाहेर देखील पडतो. प्रेज द लॉर्ड. निश्चितच मृत्यू कोणाच्या घरामध्ये झाली तर मृत्यूमधून घराला त्या सावटातून, दुःखातून, त्या कोसळलेल्या स्तंभाच्या या अडचणी म्हणून बाहेर येणं सोपं नसतं. त्याला वेळ लागतो. परंतु जे देवामध्ये धैर्य असतं, ज्यांच्यामध्ये ज्यांना बळ असतं, ज्यांना देवापासून सांत्वन प्राप्त होतं, ते त्वरित त्यामध्ये बाहेर पडतात. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे आपल्याला लांब अनेकांना बहुत दिवस आजार पण असतो. अनेकांना आजार. मागच्या वेळेस मी तुम्हाला 2 चित्र दाखवले होते. इथे हात पण नव्हते, पाय पण नव्हते. बरोबर आहे, दाखवलं होतं ना स्क्रीनवर. काय नाव होतं सांगा बरोबर त्यांचे? काय नाव होतं? एकाचं नाव होतं प्रिन्स आणि दुसऱ्याचं नाव सांगा. आता तो सुवार्थिक तर सगळ्यांना माहित होतं. हात पाय नाही, हात आणि पाय नव्हते दोन्ही. आणि तो सुंदर असा सुवार्थिक असा होता. आणि त्या सुवार्थिकाच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचा विचार पडतो की त्याला हात नाही, पाय नाही, तरी देखील ते देवाची उत्तम रित्या सेवा करतात. आम्हाला सर्व काही दिलं तरी आम्ही रडतच बसतो. आम्ही रडतच बसतो. आजच त्या सिस्टरने साक्ष देताना बघितलं की पाळक साहेबांना आम्ही बघितलं आणि मग मला वाटलं की अरे पाळक साहेबाच्या घरामध्ये एवढा प्रॉब्लेम आहे तर माझ्यामध्ये असला तर काय प्रॉब्लेम. यस प्रियांनो, आपण इतरांना जेव्हा दुःखात पाहतो, क्लेशात पाहतो, त्यांच्या प्रार्थनेकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काय दिसतं तेव्हा की मी त्याच्यापेक्षा सुखी आहे. दिसतं ते वर चित्र दिसतंय ना तुम्हाला? दिसतंय का चित्र? याच्याबद्दल तरी तो सुखी आहे, तरी तो सेवा करत आहे, तरी तो प्रभूचा दास आहे. आणि अशा प्रकारे या व्यक्तीच्या द्वारे जी केली गेलेली सेवा आहे ती तुम्हाला आणि मला जेव्हा दिसते तेव्हा तुम्हाला प्रेरणा मिळते. प्रेज द लॉर्ड. देवापासून नुसतं सुख घ्यावे, दुःख घेऊ नये का?
दुःख घेऊ नये का? आणि जर जेव्हा दुःख येते तर 2 करिंथ याचा 1 अध्याय आणि 4 वचन वाचा. 2 करिंथ 1:4. मी फार दुःखी आहे, माझ्यासारखं दुःखी जगात कोणीच नाही. मला तुम्हाला काय सांगून फायदा, तुम्हाला माहित नाही माझ्या घरातलं प्रॉब्लेम काय. कोणा काय मला सांगायची इच्छा होत नाही. मी माझे जळते, मी माझे रडते, मी कोणाला सांगू शकत नाही कारण की कोणाला कळत नाही, असं म्हणून अनेक लोक आपले तोंड आणि छाती बडवत आयुष्य जगत आहे. प्रियांनो, ही बाब आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आणि माझं दुःख सर्वात तुमच्या जवळचा व्यक्ती येशू जाणतो. प्रेज द लॉर्ड. मग तो काय करतो? वाचा 2 करिंथ 1:4 मध्ये. तो आमच्यावरील सर्व संकटामध्ये आमचे सांत्वन करतो. येस, लोक आम्हाला सांत्वन करू ना करू, आमचा देव आमचं सांत्वन करतो. पुढे, कोणत्याही संकटात तुम्ही असलो तरी तो त्याचं सामर्थ्य आहे, त्याच्या ताकद आहे की तो सांत्वन करू शकतो. अनेक जण म्हणतात, अहो बाई तुमच्या घरात कोणी गेलं का? नाही, आमच्या घरात गेले, आम्हाला माहिती. काही लोकांना पॅरालिटिक अटॅक येतं आणि आपण त्याला सांत्वन द्यायला बघतो. तुम्हाला जेव्हा होईल ना तेव्हा तुम्हाला कळल, तुम्हाला काही कळणार नाही. परंतु देव इथे स्पष्ट सांगतो की तो सांत्वन करायला समर्थ आहे. मग आता मला सांगा, एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झाला, एखाद्याच्या घरामध्ये कॅन्सर झाला, एखाद्याच्या घरामध्ये निश्चितच अपघात झाला, हातपाय गेले, एखाद्याला टीबी झाला, तर हे येशूला कळतं की नाही कळत? सांगा बरं. समजतं की नाही समजतं? काय समजतं त्याला? सांगा कसं समजतं त्याला? की एखाद्याला टीबी झाला, HIV झाला, एड्स झाला, कॅन्सर झाला, हा असा फार भयानक आजार आहे. सगळे काय हे भयानक आजार झाले ते येशूला कसं काय कळतं? कारण की त्याने सर्व व्याधी वधस्तंभावर वाहिलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशूला माहित आहे आणि येशूने केलेलं आहे. त्याच्या सर्व व्याधी त्याने बघितलेल्या आहे. नुसतं बघितले नाही तर त्याच्या बदल्यामध्ये त्याला फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य मिळालं. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्याधीसाठी फटके त्याने सहन केलेले आहे. त्यामुळे त्याला कळत नाही असं म्हणून आपण देवाचा अपमान करतो. मनुष्याला कळणार नाही, जवळच्या व्यक्तीला कळणार नाही, पण देवाला कळतं. आणि देवाला जर कळतं तर त्याचं सांत्वनच योग्य सांत्वन आहे. प्रेज द लॉर्ड. लोकांच्या सांत्वनासाठी आपण म्हणतो, बाई मी यांच्या दुःखात मी धावून गेले, इतकं काय काय केलं, आता तर त्यांनी मला विचारलं पण नाही, आमच्या घरी पण आले नाही ते, आणि आपण खूप दुःखी होतो. ह्यांच्यासाठी आम्ही काय काय केलं नाही आणि हे काहीच करत नाही असं म्हणून आपण रडत बसतो. हो प्रियांनो, त्यांना कधी कळो अगर न कळो, परंतु सांत्वन दाता देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आत्ताच मी सांगितलं, त्याला सगळं काही कळतं. आणि जर त्याला कळतं तर दुःखामध्ये देखील तुम्हाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घाबरत नाही, तुम्ही भीत नाही, कारण की तुम्हाला माहित माझा देव माझ्या बाजूला आहे, माझ्या पाठीराखा आहे, त्यामुळे मी घाबरणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी भयभीत होणार नाही, कारण की हा आमचा देव आमच्या बरोबर आहे. हा आजार मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे. मार्था मारिया तू शिकून घे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आणि प्रत्येक आजार, प्रत्येक येणारा प्रॉब्लेम काही ना काही शिकवतो तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. उगाच येत नाही. ख्रिश्चन विश्वासणारे लोकांसाठी मी परत एक वार सांगू इच्छितो की कोणत्याही समस्या, कोणत्याही आजार, कोणत्याही प्रॉब्लेमाच्या मागे काही ना काही आशीर्वाद लपलेले आहे. आणि मी माझ्या संदेशामध्ये नेहमी सांगतो की देव एवढंच काढून घेतो तर एवढं देणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण तो आपल्यातून एवढं काढलं तर आपण एवढं रडतो, त्यामुळे एवढं पण मिळत नाही आपल्याला. देव एवढं काढाल आणि एवढं देईल. आणि यासाठी प्रियांनो, त्या गोष्टी ज्या गेलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहेत, त्याची चिंता आणि काळजी करू नका. ते देवाला माहित आहे आणि देव ते देणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तुमच्या प्रार्थनेमध्ये ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःखाच्या मागे येशू ख्रिस्त तुम्हाला उत्तमात उत्तम गोष्ट देणार आहे. आणि यासाठी तुमचं स्वरूप घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग जो आहे तो आहे वेदना. आणि अनेक लोक जेव्हा समोर यायची वेळ येते तेव्हा ते येत नाही. हो प्रियांनो,
अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनैतिक मार्गावर चालतात, चुकीच्या मार्गावर चालतात. अनेक लोक आहे आणि ते बदललेले असतात प्रभूमध्ये. अनेक लोकांच्या जीवनामध्ये व्यसन येतं, प्रभू त्यांना बदलवतो, ते सुधरून जातात. अनेक लोक फसवेगिरी लबाडी करणारे करप्ट लोक असतात, ते सुधारतात आणि प्रभूकडे येतात. अनेक जणांच्या जीवनामध्ये गुप्त पापे असतात आणि ते काय करतात, लपून ठेवतात परंतु बोलत नाही. प्रियांनो, काही पण गोष्टानंतर जेव्हा पापी अधर्मी असताना देवाने तुम्हाला बदललं तर ते लपवू नका. प्रेज लॉर्ड. स्तोत्र 51 मध्ये राजा दावीद म्हणतो, जेव्हा तो बघतो वेश्येबद्दल पाप आणि त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी काय केलेलं आहे, त्या संदेशाने त्याचं पाप उघडकीस आणलेलं आहे. आणि ते पाप उघडकीस आल्यानंतर तो स्तोत्र 51 मध्ये म्हणतो की माझे पाप लाखेसारखे लाल जरी असलं तरी माझा देव मला शुद्ध करण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या गुप्त पापांपासून मला तू क्षमा कर माझ्या देवा, कारण की माझे पाप मी लपून तुझ्या विरोध महान गुन्हा केलेला आहे. प्रियांनो, आपले पाप आपले दोष जो लपवतो तो चांगलं करत नाही. आपण देवापासून काही लपवू शकत नाही. आणि जेव्हा आपण देवाला कबूल करतो तेव्हा मला सांगू द्या, संकट आणि समस्या पळ काढतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आज आपण परत संकट आणि समस्यामध्ये आत्मचिंतन करा. रडत बसू नका. काय संकटाच्या मागे, काय समस्याच्या मागे, कुठे मी चुकले, कुठे मी चुकलो. जरी मी चुकलो नाही तर देव त्या संकटाच्या नंतर मला काय देऊ इच्छितो, काय गोष्ट शिकवू इच्छितो. देव शिकवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. तसं मी नेहमी उदाहरण देतो की एक परीक्षा कोणालाही आवडत नाही. दुसरीच्या मुलाकडे गेलं तर त्याला परीक्षा आवडणार नाही. 9वी 10वीच्या मुलाला एक्झाम द्यायला आवडत नाही. कॉलेजमध्ये मुलांना शिकायला सगळ्यांना आवडतं, परीक्षा द्यायला आवडत नाही. कॉलेजला जायला आवडतं पण परीक्षा आले की तोंड उतरतं. शाळेला जायला आवडतं परंतु पेपर आले तर मग हातपाय थरथर कापायला लागतं. का? परीक्षा आहे. प्रियांनो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनाच्या परीक्षा कोणाला आवडत नाही. येशू 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 करायला सगळ्यांना आवडतं, परंतु येशूची इच्छा आहे परीक्षेनंतर मी तुला पुढच्या क्लासमध्ये घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, विद्यार्थी ज्या प्रकारे परीक्षा दिल्यानंतर जेव्हा पास होतो पुढच्या वर्गामध्ये जातो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये परीक्षा यासाठी आहे की देवाची इच्छा आहे की तुम्ही आणखीन ख्रिस्तामध्ये प्रमोट व्हावे. प्रेज द लॉर्ड. आणखीन पुढे जावं. परंतु आपण परीक्षेचा अपमान करतो म्हणजे देवाचा अपमान करतो आणि त्यामुळे आपण तिथेच्या तिथेच राहतो. आजवर तुम्ही जड अन्न खाणारे व्हावं अशी देवाची इच्छा होते, परंतु देव आणि विशेष करून संत पौल म्हणतो की अद्याप पण तुम्ही वर्षानुवर्ष ख्रिस्तामध्ये चालून पण दूध पिणाऱ्या बालका समानच तुमचं जीवन आहे. तुम्ही तिथलच्या तिथेच आहात. आणि यासाठी प्रियांनो, परीक्षा आणि जे काही प्रॉब्लेम, हे जे काही अनुभव एक्सपिरियन्स येत आहे त्या एक्सपिरियन्स अनुभवाला निश्चितच तुम्ही लाथाडू नका, त्याला व्यर्थ जाऊ देऊ नका. कारण की लक्षात ठेवा, त्याद्वारे देव तुम्हाला आणि तुमच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद देणार. प्रेज द लॉर्ड. तो जितकी परीक्षेतून जातो तितका मजबूत देवामध्ये विश्वासामध्ये होत जातो. प्रेज द लॉर्ड. आपण कोणाला आवडत नाही ते बरी म्हणाला काय आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम येऊ दे. आणि मी माझ्या जीवनामध्ये कायम पहिल्या दिवसापासून आजवर हेच म्हणतो की ज्या समय मला परीक्षा येत नाही, माझ्या जीवनामध्ये मला काही प्रश्न येत नाही, मी म्हणतो देवा काहीतरी गडबड आहे. कारण की परीक्षा येते म्हणजे देव काहीतरी करत आहे. प्रेज द लॉर्ड. परीक्षा येत नाही म्हणजे कुछ तो भी गडबड आहे. मी कमी पडते किंवा मी देवापासून दूर गेलेलो आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि जसंच परीक्षा येतात, जेव्हा अडखळण येतात, मला वाटतं यस आता देव काम करणार आहे आणि अद्भुत काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचा मुद्दा जो आहे त्यामध्ये आपण जाऊ आणि त्यामध्ये बघूया की देवाने आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये क्षमता किंवा एबिलिटीज निर्माण केलेली आहे. अप्लाइंग युअर एबिलिटीज. प्रत्येकाला क्षमता दिलेली आहे. काही लोकांना स्वयंपाक करण्याची क्षमता दिली, काही लोकांना चांगलं बोलण्याची किंवा उत्तम संभाषण करण्याची क्षमता दिली, काही लोक लहानपणी खेळ चांगले खेळण्याची क्षमता दिली, काही लोकांना बार्गेनिंग म्हणजे दुकानात जाऊन चांगल्या प्रकारे वस्तू खरेदी करण्याची क्षमता दिलेली आहे, काही लोकांना एकमेकांचं कौतुक करण्याची दिलेली आहे, काही लोकांना पाहुणचार करण्याची दिलेली आहे, काही लोकांना रडण्याची पण दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. लगेच रडायला लागतात, तर ही देखील चांगली क्षमता आहे. येशू देखील रडला, म्हणजे रडणं काही चुकीचं नाही आहे. काय काय लोकांना कठोर हृदयाचं दिलं, काय झालं तरी रडणार नाही. माझी बायको काय म्हणायची, तुम्ही मी मेले तरी तुम्ही रडणार नाही, मला माहित आहे.
काही काही लोकांना असं देखील दिलेलं आहे देवाने, ते कठोर हृदय आहे, मजबूत आहे, ते घाबरत नाही. आणि अशा प्रकारच्या या विविध क्षमतेचा उपयोग देवासाठी करणं अतिशय गरजेचं. प्रेज द लॉर्ड. मी रडलो नाही म्हणून मी स्थिर उभा राहिलो. प्रेज द लॉर्ड. आणि मी रडलो नाही म्हणून माझी मुलं रडले नाही, आणि मी रडलो नाही माझी मुलं रडली नाही त्यामुळे मंडळी रडली नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला आमचा विश्वास येतो देवावर, कारण की आम्हाला माहित आहे की देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्याचं नाव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, देवाची इच्छा जोवर आहे तोवर तो देईल, नाही तर तो घेऊन जाईल. परंतु आज तो पहिले होता तो आज माझ्या बरोबर आहे आणि मजबूतीने माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, जेव्हा आपण पवित्र वचनामध्ये जातो, नियास मंडप बनवायचा होता, मोशेला त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी करायच्या, पण मोशे काय तिथे कार्पेंटर होता का? मोशेला काय सगळं ते काय जे जे काय त्यात घडवायचं होतं, आपण बघितलंय की चांदीचे पात्र होते, सोन्याचे पात्र होते, पितळीचे पात्र होते, लाकडी अनेक गोष्टी होत्या. तर मोशे काय एक्सपर्ट होता का त्याच्यात? नाही. परंतु देवाने काही लोकांमध्ये, जसं बसालेलं एक नाव आहे त्याच्यामध्ये, निर्गम घरी जाऊन वाचा 31वा अध्याय 3 ते 5, निर्गम 31 3 ते 5 मध्ये त्याला अनेक गोष्टी आत्म्याच्या द्वारे शिकून त्याला काय केलं? ट्रेन केलेलं. आणि पुढे काय घडलेलं आहे? ते घडलेलं हे आहे की त्यांनी देवाच्या आत्म्याने भरून काम केलेलं आहे. कोणासाठी काम केलं? मोशेसाठी. आणि आपण म्हणूया पुढे जाऊन परमेश्वरासाठी देखील कार्य केलेलं. प्रेज द लॉर्ड. यस प्रिय. देव तुम्हाला आणि मला वेगवेगळे कार्य करण्यासाठी लागणारा बळ, क्षमता, एबिलिटीज देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चांगले शिक्षक आहात तर तुम्ही शिकवण्याचंही काम करू शकता. तुम्ही चांगला स्वयंपाक करता तर तुम्ही मार्तासारखे बनणार की मारियासाठी बनणार? सांगा. स्वयंपाक छान करता तर कोणासारखे बनणार? मार्ता की मारिया? मार्ता की मारिया? मार्ता. तुम्ही चांगल्या जर मंदिराला रेग्युलर येतात तर तुम्ही मार्ता बनणार का मारिया बनणार? मारिया. तुम्हाला चर्च त्याच्या पायाची चरणी बसून ती ऐकत होती. यस. या तुम्ही मासे चांगले बनतात, तुम्ही पेत्रासारखे असू शकतात, परंतु तो पेत्रा तो म्हणतो आता मासे, आता पुढे जाऊन तू माणसे धरणार होशील. प्रेज द लॉर्ड. एबिलिटी माणस काय होती? मासे धरायची, परंतु ते वाढून त्याला काय करून माणसं धरणारे केलेले. प्रेज द लॉर्ड. यस. परमेश्वर प्रत्येकाच्या जे काही ज्ञान आहे ते ज्ञान जसं पौलाला होतं त्याचं उच्च श्रेणीचं ज्ञान त्याने पवित्र शास्त्रामध्ये दिलं. प्रेज द लॉर्ड. त्याचे लिहिलेले जे 13 पुस्तक आहे त्याची इतर पुस्तकांशी तुलना होऊ शकत नाही, कारण की ते जर पवित्र शास्त्रातून, नव्या करारातून ते पौलाचे पत्र काढले तर पवित्र शास्त्रामध्ये जे काही मंडळीला स्थापन करण्यासाठी किंवा ज्याला थिओलॉजी म्हणतात तो भागच गायब होऊन जाईल. आणि त्यामुळे पौलाला शिक्षण उच्च, ज्ञानी, त्यामुळे ज्ञानी लोकांपर्यंत परमेश्वराने नेलं. प्रेज द लॉर्ड. मी राजा महाराजांपर्यंत त्यांनी नेलेलं आहे. तिथे पेत्र गेला नाही, तिथे योहान गेला नाही, तिथे पौल गेला आणि त्या राष्ट्रानं जिंकण्यामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं. प्रेज द लॉर्ड. यस. प्रत्येकाला काही ना काही क्षमता दिलेल्या आहे आणि त्या क्षमतेच्या बद्दल पहिले करीन 10वा अध्याय 31 वचनामध्ये संत पौल काय म्हणतो? पहिले करीन 10:31 वाचा. तुम्ही खाता पिता, वाच. खाऊ पिऊ नका असं लिहिलं का बायबल मध्ये? नाही. खाऊ पिवा असं नाही. आता आपल्याला खाण्यापिण्याकडे जसंच आलं तसंच मी तुम्हाला उपवासाकडे घेऊन जाणार आहे, कारण की आला जवळ आलेला आहे. 18 तारीख लोक करत आहे. आपले चर्च एल्डर्स लोकांनी संदेशाची तयारी करायची आहे आणि सर्वांनी मिळून खाण्यापिण्याकडे जरा लक्ष कमी तर उपवासाकडे लक्ष जास्त द्यायचं. प्रेज द लॉर्ड. मी परत हात वर करायला लावणार नाही. प्रत्येकाला 40 दिवस उपवास आवडतातच. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आपण उपवासाच्या समयामध्ये जात असताना आपण ठरवल्याप्रमाणे उपवास करा. प्रेज द लॉर्ड. जे मनापासून ठरवतात की नाही मला उपवास करायचे ते प्रॅक्टिस पण सुरू करतात. मी वारंवार सांगितलं प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा तरच तुम्हाला उपवास जमल, नाही तर 2 3 4 उपवासानंतर ऍसिडिटी आणि मग उपवास सुटून जाणार आहे. त्यामुळे जो वर्षभर करतो किंवा या समयाची प्रॅक्टिस करतो तो यशस्वी होतो, कारण की ह्यामध्ये काय करायचं ते उपास समयामध्ये मी बोललं. परंतु या समय एकच गोष्ट लक्षात ठेवा, खाणं पिणं जे काय आहे ते कोणासाठी करा? देवाच्या गौरवासाठी करा. प्रेज द लॉर्ड. खाणं पिणं सगळ्यांनाच आवडतं, याच्यामध्ये काय एबिलिटीज आहे का? नाही.
परंतु तरी देखील त्यामध्ये देखील उत्तम जेवण दिलं, प्रेज द लॉर्ड. उत्तम भोजन दिलं, धन्यवाद असो येशू. खरोखर इतरांना मिळत नाही पण मला दिलं, प्रेज द लॉर्ड. बिर्याणी दिली तर जास्त, प्रेज द लॉर्ड. मटण दिलं तर आणखीन जास्त, प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व गोष्टी ज्या आहे प्रभू तुम्हाला देतो, मला प्रसन्न ठेवतो. कारण की अनेक लोक आहे ज्यांच्याकडे पैसा आहे परंतु खाताच येत नाही, डायबिटीज झाले. खाऊ शकतात का गोड? नाही. अनेक लोकांना मटण मासे खायची इच्छा आहे परंतु हार्टचा प्रॉब्लेम, डॉक्टर म्हटलं नाही कोलेस्ट्रॉल वाढलं, खायचंच नाही, ते नाही खाऊ शकत. पण तो आम्ही खाऊ शकतो, प्रेज द लॉर्ड. आम्ही खाऊ शकतो, प्रभूला धन्यवाद द्या. कारण की प्रभू आम्हाला शेवटपर्यंत असं होऊ दे. माझ्या सासऱ्यांचे वडील होते, त्यांचं वय होतं 100 इयर्स. आणि 100 वर्षामध्ये पण त्याने एकही दात नव्हता, तरी रोज मटण पाहिजे रोज मटण पाहिजे त्यांना. आता विचार करा, ह्याला नसला ना तर ते वाटी घेऊन शेजार पाजारायचे, बाई काय केलं तुझ्या घरी, खूप छान वास येतो. घरचे का बेकारी आहे का तू, आपल्या घरी खायला मिळत नाही का, तुम्ही दुसऱ्यांच्याकडे वाटी वगैरे घेऊन जाता. नाही नाही नाही, त्यांना